आज मला रात्रीचा स्वयंपाक नव्हता म्हणून मी खूपच कामं पूर्ण करून घेतली. पहिलं तर दळण केलं आणि गिरणीमध्ये दळण टाकून आली. घरी आल्यानंतर 2 ठिकाणी हळदी कुंकवाला गेली आणि येतानाच दळण सुद्धा घरी घेऊन आली. घरी आल्यानंतर 5-6 महिन्याचं रखडलेलं काम मला पूर्ण करायचं होतं. ते म्हणजे ना, मी सोप डिस्पेन्सर लावलेला आहे किचनमध्ये आणि एका बाथरूममध्ये. पण त्यामध्ये हँडवॉश फिलअपच केलेलं नव्हतं कारण माझ्याकडे होते छोटे-छोटे हँडवॉश. म्हटलं हे संपले की नंतर याच्यामध्ये हँडवॉश फिलअप करूया. आज तर या बॉटलचं झाकणच उघडत नव्हतं, पण मला पाणी मोजूनच घ्यायचं होतं, ते पण 600 ml. फायनली झाकण उघडलं आणि 600 ml पाण्यामध्ये ना 3 10-10 वाले सॅचेट मी ऍड केले. कोणते घेतले तर गोदरेज मॅजिक रेडी टू मिक्स हँडवॉशचे जे काही सॅचेट भेटतात ना 10 वाले, तर ती मी त्यामध्ये टाकले. मस्त मिक्स केलं. त्यामध्ये नीम आणि एलोवेरा असल्यामुळे ना याचा रंग हिरवा झाला होता. तर हँडवॉश माझं रेडी झालं होतं. दोन्ही सोप डिस्पेन्सरमध्ये मी हँडवॉश भरून घेतलं आणि स्वतः सुद्धा हँडवॉश करून घेतले. आज तर मिक्सरचा वापर न करता ना मी इथे छान असं लोणी बनवून घेतलं होतं, फक्त पळीच्या साह्याने बरं का. मस्त त्याला मिक्स केलं, लोण्याला 5-6 वेळा धुवून घेतलं आणि इथे माझं तूप सुद्धा रेडी झालेलं आहे. इतकं छान तूप बनलं होतं, पण मी 5 मिनिटं जास्त गॅस चालू ठेवल्यामुळे त्याचा रंग ब्राऊन झाला. त्यानंतर मी गूळ कापून घेतला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.